नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. रोज रोज डब्याला कोणती भाजी बनवावी हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल ना, तेव्हा ही झटपट होणारी टोमॅटोची भाजी तुम्ही बनवू शकता. ही भाजी कमीत कमी वेळेत आणि मोजक्या साहित्यात तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता ही भाजी कशी तयार करायची ते आज आपण बघूयात. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. तर भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी जवळपास 10 ते 11 पिकलेले टोमॅटो घेतले आहे. हे टोमॅटो स्वच्छ धुवून चौकोनी आकारात कापून घ्यायचे. हे बघा, सर्व टोमॅटो मी असे चौकोनी आकारात छोट्या साईजमध्ये कट करून घेतले. भाजी तयार करण्यासाठी आपण जाऊयात आता गॅसकडे. मी गॅसवर एक पितळेची कढई तापत ठेवली आहे. यामध्ये आता भाजीसाठी जवळपास 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं तापलं की यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि 10 ते 15 या फोडणीमध्ये कढीपत्त्याची ताजी पाने टाकून घ्यायची. कढीपत्ता ही तेलामध्ये छान तळला की यामध्ये हे बघा, या ठिकाणी मी 2 मीडियम साईजचे कांदे असे चौकोनी कट करून घेतले आहे. तेही या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे. हा कांदा जोपर्यंत तांबूस रंगावर येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर हा कांदा मस्त असा तांबूस रंगावर परतून झालाय. आता यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं. मी या ठिकाणी 1.5 चमचा लाल तिखट टाकत आहे आणि 1 चमचा धने पावडर. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. 1 मिनिटभर लाल तिखट आणि धने पावडर तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये लगेच चिरून घेतलेल्या टोमॅटोच्या फोडी टाकून घ्यायच्या आणि या फोडीही यामध्ये परतून घ्यायच्या. सतत हलवत 1-2 मिनटं या फोडी परतून घ्यायच्या. आता यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. हे बघा, एका छोट्या वाटीने वाटी भरून मी गूळ घेतला आहे. या भाजीसाठी गूळ थोडासा जास्तच घ्यायचा. गूळ पूर्णपणे या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. थोडा वेळ परतल्यानंतर या गुळाला पाणी सुटायला लागतं. हे बघा, पूर्णपणे गुळाला पाणी सुटले. या गुळाच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजून घ्यायची. ही भाजी शिजण्यासाठी वरून पाणी अजिबात टाकायचं नाही. भाजी शिजत आली की उलथणीच्या साहाय्याने या पद्धतीने टोमॅटोच्या फोडी स्मॅश करून घ्यायच्या, म्हणजे भाजी छान अशी एकजीव होते. हे बघा, यामध्ये गुळाचं पाणी पूर्णपणे आटले. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा असा जाडसर कूट 2 ते 3 चमचे यामध्ये टाकून घ्यायचा. हा शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घे. ही टोमॅटोची भाजी खाण्यासाठी एकदम तयार झाली आहे. ही भाजी एका भांड्यामध्ये मी काढून घेते. मस्त अशी आंबट गोड चवीची भाजी ही तयार होते. करायला जेवढी सोपी आहे ना, चवीलाही तेवढीच मस्त लागते. यामध्ये पाण्याचा वापर केला नसल्यामुळे 2 ते 3 दिवस भाजी ही आरामात टिकते. तर मग ही आंबट गोड चवीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तेव्हा व्हिडिओला 1 लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका.